आता आमंत्रित करूया महाराष्ट्राचे द्राक्षांसाठी सर्वपरिचित असलेले शहर, ज्याला मद्य उद्योगासाठी सुद्धा जाणले जाते. म्हणजेच तुला सुला वाईनसाठी प्रसिद्ध असलेल्या विभागाबद्दल बोलायचं आहे का? हो हो, जे आपल्या नैसर्गिक सौंदर्याने सर्वांना करते आशिक, असा तो ऐतिहासिक विभाग म्हणजे नाशिक. नाशिक नाशिक. वाह वाह, क्या बात कही है. तर नाशिक विभागाद्वारे सादर करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र श्रीमती स्वरांजली पिंगळे व श्री अक्षय कर्डक यांच्याकडे सोपवण्यात येत आहे. कृपया त्यांनी स्टेजवर यावं. लाईट्स कॅप अँड ॲक्शन. वित्त विभागाचे सगळे शिलेदार, नागपुरात राहणारे सगळे दिलदार बहारदार नागपूरकर, आणि आम्ही सादर करत आहोत नाशिक विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम डॅट्सवा 2025. मित्रांनो, आपण दर 2 वर्षानंतर सगळे अधिकारी कर्मचारी असे सगळेजण एकत्र भेटतो. वातावरण कसं सुंदर, आनंदमयी, उल्हासित आणि प्रफुल्लित असतं, नाही का? एकटाच चंद्र आणि एकटाच तारा, बरं. एकटाच चंद्र आणि एकटाच तारा, उसवलेल्या हृदयाच्या भग्न जखमाच साऱ्या. अहो अहो महोदय, भग्न हृदयाचे महोदय, मी आनंदाची गोष्ट करते. आणि आपण कोण? आम्ही कोण? अहा. आम्ही कोण म्हणून काय पुसता? आम्ही असू लाडके. ओके, तुम्ही लाडके असाल महोदय, लाडके महोदय. हा आमचा राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. मी स्वरांजली पिंगळे नाशिक विभागाचं सूत्रसंचालन करते आहे. आणि तुम्ही इथे का आलात आणि कुठून आलात? महोदया, हा हा, मी एक नवकवी आहे. बरं. नाशिकहून आलो आहे. हा. कुसुमाग्रजांच्या नगरीत वाढलो आहे. बहिणाबाईंच्या मायेच्या पदराखाली निजलो आहे. आणि आज सुरेश भट व भाऊसाहेब पाटणकरांच्या या नागपूर नगरीत आलो आहे. अरे वा. माझ्या नावाप्रमाणेच मी अतिशय साधा आणि सरळ, अक्षय कडलग. मला मान्य आहे. तरी सुद्धा मला म्हणजे माझ्या लक्षात आलं की तू पोएम्स, गझल, शायरी वगैरे करतोस, बरोबर? हो, नक्कीच. सांगेल ऐसे भव्य का ही शायरी आमची नव्हे, सांगेल का ही भव्य ऐसी शायरी आमची नव्हे, तो कवींचा मान तितकी पायरी आमची नव्हे. तू सतत असं पोएटिक आणि असं कवितेतच बोलत असतो का? महोदया, हा. रागवू नका हो. हां हां. मी शुद्ध नागर मराठीतच बोलत आहे. बरं, पण मला मुद्द्यावर ये. तू नागपूरला का आलास? त्याचं काय आहे ना महोदया, मी माझ्या लग्नासाठी मुलगी अयो, बघायला. लाजलं बाई पोरगा. बरं बरं बरं, तुझ्या लग्नासाठी आलेला आहेस. मग म्हणजे याचा अर्थ नागपुरात तुझी गर्लफ्रेंड किंवा फियॉन्सी असं काहीतरी आहे, बरोबर? नाही ना महोदया, का? मला लग्नासाठी मुलगीच मिळत नाहीये. का तू तिला डायरेक्ट प्रेमाच्या का प्रेमभंगाच्या किंवा असं सतत पोएटिक बोलून बोर करत असतोस? नाही महोदया, मग मुलीला पाहायला गेल्यानंतर तिच्या पाषाणरूपी तीर्थरूपांनी मला एकच प्रश्न विचारला, काय? काय करतो? त्यावर मी म्हणालो, मी कविता करतो. त्यावर ते म्हणाले, ते सगळं ठीक आहे, पोटा पाण्यासाठी काय करतो? काय करावे ह्या दुष्ट पाषाणरूपी तीर्थरूपांचे? बघ अक्षय, वाईट नको वाटून घेऊ, त्यांचा प्रश्न खरा आहे. बघ महोदया, हां हां. पण मला त्या मुलीला सुखी जीवनाचा मंत्र द्यायचा होता. बरं. माझ्या खिडकीतील तो अख्खा चंद्र तिला द्यायचा होता. हो. ओके ओके, तू पुन्हा सुरू झाला. पण परत एकदा मुद्द्यावर इथून नागपूरला का आलास? खरं तर पुणे, मुंबई, नाशिक, कोकण, संभाजीनगर सगळं फिरून झालं महोदया. बरं. आणि आता नागपूरला आलो आहे. ओके. खरं तर चक्राकारच्या नियमाप्रमाणे या आधीच यायला हवं होतं, पण आता आलोच आहे. बरं तर आता असंच दर्दभरं मन घेऊन इथे. बरं, मग मिळाली तुला तुझ्या स्वप्नांची राणी? नाही ना, अरे अजून अरे तरी अरे नाही. अरे अरे बरं ठीक आहे. बघ अक्षय, कार्यक्रम संपेपर्यंत तुला तुझ्या स्वप्नांची राणी मिळते की नाही मला माहीत नाही, पण एक मात्र मी तुझी मदत करू शकतो की तुझ्या मनातलं दुःख व्यक्त करण्यासाठीचं जे गाणं आहे ना, की मेरे सपनों की राणी कब आएगी तू, हे मात्र सादर करू शकतो. आमचे बीडी पाटील सर आहेत ना, बाबूलाल पाटील, डिक्टो किशोर कुमार, तर त्याच्यामुळे आराधना या सिनेमातलं ते गाणं सादर करीत आहे पुरुष एकल. नाशिक विभागाचा पहिला परफॉर्मन्स गीत सादर करीत आहेत मेरे सपनों की रानी कब आएगी तू. सादर करते बाबूलाल पाटील सर. ओ
सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। प्यार की गलियां, बागों की गलियां, सब रंग रलिया पूछ रही है। प्यार की गलियां, बागों की गलियां, सब रंग रलिया पूछ रही है। ईदपन घाट पे किस दिन गाएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। फूल सी खिल के पास आ दिल के, दूर से मिल के चैन आए। फूल सी खिल के पास आ दिल के, दूर से मिल के चैन आए। और कब तक मुझे तड़ पाएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। क्या है भरोसा आशिक दिल का और किसी पे ये आ जाए। क्या है भरोसा आशिक दिल का और किसी पे आ जाए, आ गया तो बहुत पछताएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। चलिया तू चलिया, चलिया तू चलिया। थैंक यू। क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. खरं तर हे गाणं ऐकल्यानंतर कोणाकोणाला स्वप्नाची राणी आठवली असेल, बऱ्याच जणांच्या मनातल्या जुन्या जखमा ताज्या झाल्या असतील, बरोबर आहे? पण माझ्या जखमांचं काय, माझ्या भग्न झालेल्या हृदयाचं काय, बरं माझ्या भंगलेल्या स्वप्नांचं काय? बरं बरं बरं, मला मान्य आहे. वी विल ओपन युअर टिंडर प्रोफाईल और अकाउंट ऑन shadi.com अँड ऑल. महोदया, हां आपण एका राज्यस्तरीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहात बरं, आणि ही किती आंग्ल भाषा आपण वापरत आहात. ओके. समोर बसलेल्या देशपांडे महोदयांची तरी थोडी दास्ती बाळगा की.
नाही हा, मला मॅडम केवळ याच्यावरनं नाही रागवणार की मी मराठी बोलता बोलता थोडंफार इंग्लिश वापरलं म्हणून. ओके, आणि आय एम फ्लुएंट इन मराठी. मला मराठी येते मराठी? चांगल्या पद्धतीने. मराठी चांगली येते तुम्हाला? होय. अरे हो. बर, हा. म्हणा बरं. हां. इंद्र नील चंद्रकांत सांध्य सुंदरी ही येई हसत मधुर मंद विश्व मंदिरी ही. पळ नाही येत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या गावामध्ये ज्या नगरामध्ये हा कार्यक्रम करतो आहे तिथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निम्मे लोक हिंदी बोलतात. 12 कोसांवर भाषा बदलते. अरे फक्त भाषा काय, तुला सांगते, रिजन निहाय लॉंग फॉर्मसुद्धा बदलतात. तुला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्रासाठी MTR-BFRचे लॉंग फॉर्म काय आहेत? महाराष्ट्र ट्रेजरी रूल आणि बॉम्बे फायनान्शियल रूल. पण आमच्या नाशिक विभागाचे जॉईंट डायरेक्टर एवढे नॉलेजेबल आहेत की आम्ही त्यांना सगळे चालता बोलता MTR म्हणतो आणि म्हणतो की महेश ट्रेजरी रूल्स आणि बच्छाव फायनान्शियल रूल्स. त्याच्यामुळे तू असं काही म्हणू नको बरं का की म्हणजे तुम्ही इंग्लिश का बोलता आहात किंवा काय. आणि अक्षय, मला सांग, तू नागपुरात आलास लग्न करण्यासाठी, ती मुलगी जर हिंदी बोलेल आणि तू मराठी, कसं बरं? महोदया, प्रेमाला भाषेची गरज नसते हो. कम ऑन, संसारासाठी भाषा व्यवस्थित लागते. ओके, चल समजा ती तुझ्यासारखीच कवयित्री निघाली आणि ती म्हणाली, ए सनम आँखों में मेरी खूबसूरत साज दे. येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे. पोरगा हुशार आहे बरं का. नाही आहे हुशार मुलगा आहे. बरं ठीक आहे, तरी पण तुला काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगते. म्हणजे बघ, लग्नासाठी बेसिक नोकरी हवी, थोडीफार शेतजमीन असेल तर चालेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझा हा अवतार, अरे बाबा आदमच्या जमान्यातनं एकदम 1960च्या दशकात ना आल्यासारखं वाटतं आहे. थोडं स्टायलिश राहिलं पाहिजे रे. आजकालच्या म्हणजे बघितले सगळेजण किती छान कलरफुल मस्त आजकालच्या फॅशनप्रमाणे राहायला आलेले. महोदया, बरं आधुनिकपणा व नाविन्याचा शोध हा फार जुना आहे. बरं आमच्या हेलनबाई बरं त्या काळात सुद्धा अत्याधुनिक प्रकारच्या वेशभूषा परिधान करून आधुनिक स्वरूपाच्या गाण्यांवर त्या नाचायच्या. आशा भोसले यांनी सुद्धा त्या काळात संगीत सृष्टीत अत्याधुनिक प्रकारचे संगीत प्रयोग केले होते. खरं आहे, आशा भोसलेंनी म्युझिकल रॅप, पॉप म्युझिक याचे सगळे प्रकार अतिशय बखुबीपणाने पेललेले आहेत. आणि त्यांचंच एक अतिशय छान गाणं, डॉन चित्रपटातलं अतिशय फेमस पॉप्युलर गाणं सादर करण्यासाठी येत आहे श्री एकल गीत पूनम कदम. गाण्याचे बोल आहेत, ए मेरा दिल प्यार का दीवाना. ये मेरा दिल यार का दीवाना.
इसका मुझे अरमा है, भूलेगा ना तुझे दिल का ये टकराना। ये मेरा दिल यार का दीवाना, दीवाना दीवाना प्यार का परवाना। आता है मुझको प्यार में जल जाना, मुश्किल है प्यारे तेरा बच के जाना। ये मेरा दिल यार का दीवाना, दीवाना दीवाना प्यार का परवाना। थैंक यू। नाही मॅडम कुठे गेल्या? मी इथेच आहे, पण तू कोण परत? मॅडम हा. मी अक्षयच ना. तुम्ही सांगितलं होतं एकदम फॅशनेबल होऊन ये, एकदम भाषा सुधरून ये. भाषा पण सुधरून आलो, फॅशनेबल पण होऊन आलो मॅडम. हे परमेश्वरा, नागरगोजे साहेब बघताय ना आपण काय GR काढतो आणि काय इम्प्लिमेंटेशन होतं कधी कधी. बाप रे, अवघड आहे तुझं. मॅडम हा. असं काही बोलू नका बरं का, हा. आणि असं बघू पण नका बरं का. असं बघू नका म्हणजे कसं? जसं एखादा माणूस माहितीच्या अधिकारात माहिती मागायला येतो ना, आणि तुम्ही त्याच्याकडे जसं बघता ना, अगदी तसंच. बरं. कधी जाईल ही व्याध? मॅडम हा. 35 एकर बागायती शेती घेतली, Oh my God. पण आमच्या संगमनेरला. बरं आता तर भेटल ना पोरगी. बरं. अक्षय, एक सल्ला देऊ? बघ ना जरा जवळच्या नात्यातली मामाची मुलगी, भावाची साली, सरपंचाची पुतणी वगैरे मिळते का? बघ ना जरा. मामाच्या पोरींचं विचारू नका मॅडम. का? काय झालं, हा. आमच्या मामीला नुसत्या मुलीच होत होत्या, बरं. म्हणून मामाने माहेरी घालून दिलं, हां. आणि आता स्वतःच्या संसाराची वाटोळं करून घेतली. अरे देवा. आता आमच्या मामीचे 3 जावई आमदार, कारखानदार आणि मामलेदार आहेत. अरे वा. तिथं आपलं कुठं नंबर लागणार आहे मॅडम? बरं 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 बरं, मान्य आहे. बरं मग कसं करायचं? थोडा भावाच्या सालीचा बद्दल प्रयत्न करून पहा. नाही ना मॅडम, सरपंचाची पुतणी. नाही हो. मला एक सांगा, 2 मिनिटं. हां. मॅडम तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू झाली का? बापरे. ए जाऊन तू द्या ना, सोडा ना. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. सरकारी लोकांना बोलले की तुम्ही सगळे लोक हसतात राव. ही गलत बात आहे, पता आहे? गलत आहे. ओके. बरं, बरं आता मला एक सांगा, 2 मिनिटं. बरं. आता ह्या समोर बसलेल्या नागपुरी पोरींना इम्प्रेस कसं करू? हां कविता करू, हां सातारा दाखवू, हां. की डायरेक्ट नागपूरचे फेमस तरी पोहे खायला घेऊन जाऊ? ते म्हणजे कसं, हा. यंग हँडसम गुड लुकिंग माचो चार्मिंग हुशार माणसाला नागपुरी भाषेत काय म्हणता? बैताड म्हणतात अशा पोट्याले. मॅडम हा. तुम्ही अशी चेष्टा करू नका बरं का. बरं. राजूरकर साहेब कुठे बसलेत? हा. राजूरकर साहेब नमस्कार. तुम्हाला एक विनंती साहेब, या मॅडमच्या ऑफिसचं ऑडिट इतका कडक झालं पाहिजे हे की परिच्छेद लवकर क्लिअरच नाही झाले पाहिजे. हे माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझ्याच बद्दल कंप्लेंट करतोय. बरं तू मुद्द्यावर ये बरं का. तुझी ती मैत्रीण अश्विनी, तिचं कसं? काही नाही हो मॅडम. बरं. जे गाणं मी तिच्यासाठी म्हणायचो, हां. आता तिचा नवराच ते गाणं तिच्यासाठी म्हणतो. अरे परमेश्वरा, आता अश्विनी ये ना. अच्छा. पण अक्षय, ते माझं खूप आवडीचं गाणं आहे. आपल्या कार्यक्रमात 2 हिंदी परफॉर्मन्स, 2 गाणी झालेली आहेत. आणि आपल्या राज्यामध्ये एक मराठी तडक्यावालं, मराठी रेट्रो परफॉर्मन्सवालं तर गाणं झालंच पाहिजे. आणि आता बघ, आपल्या थोड्या वेळापूर्वी हिंदी मराठीचा एक छोटासा डिबेट चालू होता. तुला सांगू, किशोर कुमारांनी गायलेलं पहिलं मराठी गाणं ते आहे. आणि तरीसुद्धा त्यांनी मराठी ॲक्सेंट इतका परफेक्ट पकडला आहे. मी सुद्धा नागपुरात आल्यापासून थोडंसं नागपुरी ॲक्सेंट पकडण्याचा प्रयत्न करते आहे. पुणेरी ॲक्सेंट मात्र मला अजून काही जमला नाही हो. पण बघ ना, म्हणजे ते गाणं म्हणूयात का? नक्कीच. अश्विनी ये ना. ओके. अक्षयच्या आवडीचं गाणं अश्विनी ये ना सादर करत आहेत भगवंत कपाळे आणि वर्षा मराठे. दुकल गीत, नाशिक विभागाचं अश्विनी ये ना. ये ना ये ना प्रिय जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी जिंदगीत आणि बानी ग. ये ना प्रिय, तू ये ना प्रिय. मी तर प्रेम दीवाना रसीला, दे प्यार जरासा नशीला. मी तर प्रेम दीवाना रसीला, दे प्यार जरासा नशीला. उगमत जाऊन मी बुडाले रे.
कशी जिंदगीत आणि बानी ग. ये ना प्रिये, तू ये ना प्रिये. मंद धुंद ही गुलाबी हवा, पापा 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 प्रीत गंध हा शराबी नवा. लाई हात 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 हाती हवा ला 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 ला. झुंबतो तनू सहा गारवा तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी. बोला तुम्ही उमलती जशी गोडगाणी. तू ये ना, तू ये ना, ये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग. कशी जिंदगीत आणि बानी ग. ये ना प्रिये, तू ये ना प्रिये. ला 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 ही. ला 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 ये अशी मिठीत ये साजनी. पापा 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 पावसात प्रीतीच्या नाहुनी. स्वप्न आज जागले लोचनी. ला 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 ला. अंग अंग मोहरे लाजणी. जाऊ नको दूर आता मन फुलवू. तूच माझं आणि मीच तुझी राणी. तू ये ना, तू ये ना, तू ये 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 ये. उगाच संशयात मी बुडाले रे. तुला छळून मी जळून गेले रे. ये साजना, तू ये साजना. विसर झाले गेले सख्या रे. शरण आले राया तुला रे. विसर झाले गेले सख्या रे. शरण आले राया तुला रे. प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग. कशी जिंदगीत आणि बानी ग. ये ना प्रिये, ये साजना, तू ये ना प्रिये, तू ये साजना. तू ये ना प्रिये. थँक्यू. हा ठेवा ठेवा, प्रॉप ठेवायचं. मजा आणते. अगं 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 शाहीर, आहा बघा, विचार करा. बरोबर, आता कसं जसा जिया तसं इम्प्लिमेंटेशन. मॅडम, हा मी पण लेखा विभागातच नोकरीला लागलोय. बरं त्यामुळे नियमांचं अत्यंत तंतोतंत पालन तर मी करणारच. बरं. मग आता परत तुझ्या मुद्द्यावर येऊया. तुझ्या लग्नाचं कसं करायचं बाबा बघ. थांबा 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 हां. थांबा. केव्हापासून म्हणताय मुद्द्यावर ये मुद्द्यावर ये, बरं. तर मी आता मुद्द्यावरच येतो. माझं लग्न का जमत नाही माहिती आहे का? मुलीचा गर्भ असला की गर्भपात कर, बक्कळ हुंडा घे, वंशाला बायको दिवा देत नाही म्हणून तिला माहेरी पाठव. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्यावर होणारा अत्याचार. खरं आहे बरं का अक्षय. तू रंजन करता करता सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये खरोखर अंजन घातलंयस. तुझं म्हणणं अगदी खरं आहे. स्त्री पुरुष समानतेचं किंवा स्त्री पुरुष समानता नुसती नावाला, त्यांच्या दोघांच्या लिंग गुणोत्तराचं प्रमाण किती व्यस्त होत चाललं आहे. आणि अशा वेळी महाराष्ट्र शासनाला किंवा पूर्ण भारत सरकारलाच बेटी बचाव बेटी पढाव सारखा कार्यक्रम राबवावा लागतो. आणि ते पण या मराठी मातीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं लागतं. याच्यासारखी दुःखद गोष्ट कुठली असेल? मला अशा वेळी आठवतात ते शिवराय. स्त्री मग ती शत्रूची असू दे नाहीतर आपली असू देत,
तिला सन्मानानेच वागवू असं शिक्षण देणारा, अशी जाणीव करून देणारा तो जाणता राजा. गुलामगिरी मोडून काढून जनतेच्या मनात माणसाला माणसासारखं जगायला शिकवणारा, तसेच लोकांच्या मनात लोकशाही रुजवणारा हा जाणता राजा. खरंय. खरं तर शिवाजी महाराजांबद्दल ना आपण दोघं जण जितकं बोलू तितकं कमी आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य इतकं दैदिप्यमान आहे की ते असं 4-2 शब्दामध्ये सांगणं तसं खरंच अवघड आहे. मला असं वाटतं रसिक प्रेक्षकांना ते सगळं त्यांचं आयुष्य, त्यांचं सगळं जीवनचरित्र या कलाकृतीतून अनुभवू देत. त्यांना खऱ्या अर्थानं स्वराज्य, सुराज्य आणि शिवराज्य अनुभवू देत. नाशिक विभागाची ही शेवटची कलाकृती सादर करत आहेत नाशिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी. साज चतुरंगवरी रंग में तू रंग चढ़ी, सरजा शिवाजी जंग जीतन को चलत है, सिंह स्वराज तेरे धौसा की धुकार सुनी, केते पातशाही की छाती धरकत है. भारत एक सोने की चिड़िया, पर कई बाहरी आक्रमणों ने उस चिड़िया की आत्मा को छन्नी कर दिया. खून पानी की तरह बह रहा था, हौसले तिनके की तरह टूट चुके थे, पर कई आजादी के मतवाले थे जो अपनी हिम्मत को तराश रहे थे. जागृत देवस्थान आहे ना तुझं? मग हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं काय बघवतंय तुला? मुलुखाचं स्वातंत्र्य, संस्कृती पायाखाली तुडवली गेली. आया बहिणींच्या अब्रूलुटीचा हंबरडा फुटला, पण तुला काहीच कसं ऐकू गेलं नाही. हे शिवाई देवी, तुझ्यातच दिसते दुर्गा, तुझ्यातच जाणवते रेणुका, तुझ्यातच वसलीये तुळजा आणि हो तुझ्यातच सामावल्यात अंबा जगदंबा. आम्हाला वर दे, आम्हाला पुत्र हवा. आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ करेल. त्याला तुझं नाव दे, पण आता दार उघड, दार उघड बाई, दार उघड. छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई, आशीर्वाद हो पाठी.
राहतो पाठी दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा दण्डिष्ठदशाङ्गुलम् तो हम तूफान तूफान रोके तो हम आग का दरिया हर हर बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली अरे बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली बाजूला बाजूला आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ युद्ध कर भयंकर शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कोणा एकाचा नसतो तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो राजा
भरी शिवराज टंक वाजली घडानं वाज मराठीचे गणिन ब्राह्मणी खातोजी कंचा काळभी करू द्या माझे आमच्या भाराने ठासली राजाल जिंकून या जगभरी शिवराज नाव गाजली मराठी मर्दानो ऐका ऐका मराठी मर्दानो ऐका ऐका मायल हे किन्नो ऐका ऐका चंद्र सूर्यानो बळत्या वाऱ्यानो रान किल्ल्यानो जी जी हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी ऐका असली नवलाई किती जन्मात घडली नाही बादशाही पडे पायाशी जी जी छताडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही पडे पायाशी जी जी छताडावर नाचे शिवशाही जी शिव सुंदर केशरी आज मुचा राजा बसला तख्त मराठीवरी युगायुगाची पुण्याई युगायुगाची पुण्याई ये उतरून भूमीवरी बिरुबाचा राया माझा अवतार खंडे रायाचा तुरा मंदी राजा माझा डोया मंदी राजा माझा जीवा मंदी मना मंदी राजा ठसरा माझा धनी माझा राया बापावानी करी माया गडावर आज माझा राजा बसला रसिक प्रेक्षकांनो, मराठी साहित्यातला एक फार जुना वाद आहे, कलेसाठी कला की जीवनासाठी कला. नाशिक विभागाची आजची संकल्पनाच ही होती की जीवनाच्या प्रत्येक प्रसंगासाठी कला, प्रत्येक अंगासाठी कला. जसं की प्रेमासाठी कला जी आपण पहिल्या गाण्यातनं बघितली, विरहासाठी कला जी आपण दुसऱ्या गाण्यातनं बघितली,
नवरा बायकोच्या प्रेमळ भांडणासाठी सुद्धा कला ही आपण तिसऱ्या गाण्यातनं बघितली. आणि या बहारदार परफॉर्मन्समधनं, या भव्य कलाकृतीमधनं इतिहास गौरवासाठी सुद्धा कला हे बघितलं. सूत्रसंचालनातून समाज प्रबोधनासाठी सुद्धा कला हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आणि अक्षय, तू आता एवढा कवी आहेस, तर बिना कवितेचा सगळ्यांना धन्यवाद म्हणायचं. नक्कीच कवितेतूनच तो शेवट होणार. बरं, चला तर मग आता निरोपाची वेळ. एकमेकांच्या आठवणीत राहण्याची वेळ. थोडा सूर तुमचा, थोडा सूर आमचा, सोबत गाण्याची वेळ. आणि या नागपूर नगरीतून खूप साऱ्या आठवणी घेऊन जाण्याची वेळ. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण नाशिक विभागाचा बहारदार, शानदार, तडफदार कार्यक्रम पाहिलेला आहे. भरभरून टाळ्या झाल्या पाहिजे या अफलातून परफॉर्मन्ससाठी. नाशिक विभागाचा हा कार्यक्रम पाहून त्यांच्यासाठी एक 4 लाईन म्हणतो मी. परों को खोल, अरे परों को खोल, जमाना उड़ान देखता है. तू जमी पे बैठ के क्या आसमां देखता है, तू जमी पे बैठ के क्या आसमां देखता है. क्या बात कही है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या जिंगाट शोसाठी.